अगं खरी तर लक्ष्मी ठरलीस आणि त्या क्षणापासून सर्व कर्तव्य काय लग्न झालं म्हणून ते पतिव्रता नव्हे तर पतिव्रतेचा धर्म काय तिचं आचरण काय हा आदर्श अखिल जनासमोर ठेवण्याचं कार्य करणारी भाग्यवंत स्त्री आमच्या जीवनात लाभली स्वामी हे आमचं भाग्य होय अहो मी तुमची पत्नी आहे अर्धांगिनी आहे अर्धांगिनी म्हणजे पतीचा अर्धांग फक्त कुठल्याही पत्नीला अर्धांगिनी म्हटला म्हणून झालं नाही तर संसाराच्या ठिकाणी स्वतःच्या पतिमेय परमेश्वराच्या सुखदुःखात जी खरी साथ देते तीच खरी अर्धांगिनी आणि तीच खरी साथ आज पावे तो माझ्या जीवनात तू दिली पण काय एक विचारू का तुम्हाला काय असं विचारायचं या काशीनगरीचे तुम्ही राजपुत्र आहात लाखो प्रजाजनांच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्या माती पण ही सारी जबाबदारी पार पाडत असताना आमच्या सदनी येऊन आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आतापर्यंत कधी तुम्हाला विलंब झाला नाही मग आजच्या दिनी असा विलंब का आज माझ्या येण्याला वेळ झाला याचं कारण ते ऐकल्यावर तुझे मन कुठेतरी हल्ल्यासारखं होईल असं का म्हणताय कुठेतरी धरणी माता दुभाग्याचा भाग होऊ शकतोय आज न्याय दरबारात न्याय ध्यानाचं कार्य करत असताना देवर्षी नारद मुनी यांचं आगमन झालं देवर्षींचा आणि त्यांच्या मुखातून निघणारे शब्द ऐकले ग असे अगं पुण्यक्षेत्र म्हणजे ही काशी आहे होय आणि या काशीच्या पुण्यक्षेत्रात या विश्वाचा पाप पुरुष प्रवेश करतोय आणि याचे काळे मला राज दरबारी झाली आणि या पुण्यक्षेत्रात जर पापाचा लवलेश झाला त्या पापाला जर प्रवेश मिळाला तर या अखिल काशीची वाताहत व्हायला नाही असं होऊ शकत माझ्या काशी नगरीच्या ठिकाणी आतापर्यंत ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय काशी नगरीच्या ठिकाणी पापाचं आचरण नाही असं कधी होऊ शकत नाही प्रवेश नाही झाला आणि असं नाही होणार याचं कारण का ज्यावेळी वार्ता कळली त्यावेळी मी माझ्या राष्ट्रवेश्वर गेलो हा ब्रह्मवाणी तो शब्द खरेद होते अगं तेच पाप मनुष्याने होता प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना तोच प्रवेश रोखण्याचं कार्य तुझ्या सौभाग्य विनवणीच्या स्वरानं सांगितलं हट्ट्यानं दोघांचा संघर्षही झाला आणि त्याच संघर्षात जी भक्ती चालू आहे मी किंवा तू करतोय ती भक्ती नव्हे तर अखिल जनता साथ देते त्या भक्तीची पुण्याई अशी आकाशीच्या अवतीभोवती सोडली आणि मी त्यांना आव्हान केलं तुमच्यात जर हिंमत आहे जरी कलियुग असलं तरी पुण्याई तिथं तुम्ही येऊ शकत नाही म्हणून तेच भक्तीची पुण्याई अवतीभोवती सोडली आणि हे वृत्तांत कथित करण्यासाठी तुझ्यापर्यंत आगमन झालं ही सारी किमया कुणाची असेल तर आपल्या आराध्यांची आपल्या कैलासनाथांची ही किमया आहे त्या शिवशंकराच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला भीती नाही होय दुसरी गोष्ट अशी या लाख जनतेला न्याय देत असताना स्वतःच्या संसारात आपण उभ्या हो जनता ही आपली मुलं आहेत आणि जनता ही मुलं म्हणून आपण संसार करतो पण मला कळतंय की स्त्रीचं दुःख काय असतं स्त्रीच्या यातना काय असतात हे ओळखण्याचं कार्य मी केलं पण लग्न झाल्याच दिवसापासून बराच कालावधी झाला की राजकारीला आवाजणारा वारस अजूनही जन्माला आला नाही स्त्रीच्या मांडीवर मूल नसेल तर त्या स्त्रीला शोभा नाही पण विधात्याच्या कृपेनं की तुझ्यासारखी समजूतदार स्त्री लाभली आणि जेणेकरून लाख जनता मुलं म्हणून आपण जनतेची सेवा करतो आणि नक्कीच त्या जनतेच्या सेवेत आपण निमग्न राहिलो हेच खरं स्त्रीचं जीवन कधी सार्थक होता तर ज्या वेळी तिच्या मांडीवर एखादं मूल खेळतं पण माझ्या नशिबात त्या परमेश्वरानं मुलाचं सुख दिलं नाही
तर त्या गोष्टीसाठी त्या परमेश्वराला दोष देऊन त्याचा उपयोग तरी काय बोलावा? स्वामी, या काशी नगरीच्या लाखो प्रजाजनांना स्वतःची पुत्र आणि स्वतःच्या कन्या मानिल्या, स्वतःच्या लेकरांप्रमाणे यांच्याजवळ पाहिलं, मग यांच्यातच स्वतःच सुख पाहिजे. माझ्या संसाराची चिंता करू नका. मला माझा संसार हा सुखाचा हवाय, पण माझ्या सुखापुढं माझ्या या काशी नगरीतील लाखो प्रजाजनांचा संसार ज्यावेळी सुखाचा होईल, ज्यावेळी भरभराटीचा होईल, त्यावेळी या राणी सौदामिनीचा संसार सुद्धा हा सुखाचा होईल. म्हणूनच म्हणालो ना, आपली भाग्यवंत स्त्री लाभली. दुसरी गोष्ट मूल नाही म्हणून अनेक वेळा तो प्रश्नही केला की या राजगादीला वारा सवा म्हणून तुम्ही दुसरं लग्न करा. होय, पण मनात ते विचारही आम्ही धरले नाही. आहे त्याच्या समाधानी आहे. अजूनही या गोष्टीचा विचार करा. दुसरी गोष्ट, अरे या जगाचा नियमच असा आहे, नशिबात ते आहे, जगात कोणी टाळू शकत नाही, आणि ते नशिबात आहे तो दुसरा कोणी हिरावू शकत नाही. अनेक वेळा तो प्रश्न केला तर आम्ही नकारच दिला. आता लग्न घटना होणं हे सुद्धा विधीत विधान आहे. आता या क्षणी त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा मी थांबणार असतं नाहीये. तरी भक्तीचा वलय मी ठेविलं, तरी अखेर ते पाप पुरुष आहे, न दडदकडे प्रवेश होऊ शकतोय. तुझ्या काय घडवल्याशिवाय राहणार नाही. यासाठी मला जायला हवंय. अखेर काशीत मला फेरफटका मारायचा आहे, आणि म्हणून माझं कर्तव्य पूर्ण करून तुझ्या महाली पुन्हा येईल. आतुरतेने मार्ग प्रतीक्षा करत राहा. तू या काशी नगरीच्या मागे आहे तोपर्यंत असत्याचं पापाचं कुठलंही सामान या तुझ्या काशीवर येणार नाही, आणि या गोष्टीची जबाबदारी माझे स्वामी पार पाडतात. या त्यांच्या कर्तव्यात देवा त्यांना यश प्राप्त होऊ दे. विभाकर बरोबर भटजी ह्यांच्यानी शंभराचे बांगडे घेतले. काय वय करणारे काही समजणार नाही. आज कोणच कशी येणार नाही. घे भात मासे नको घे ना, अगे चटणी करून खा मग नाश्त्याच्या भाकऱ्या बरोबर. अशी काय ती हसत मग सांगले आवडतात येणार नव्हता या मध्ये अगे बघ तरी मासे मग उठत नाही बघ कशी जागा हलत ना. या मागे ए दाजी तुका नको रे. ए दाजी नाना कडे गेलो निघलो वाटतं घराचा. अरे मासे घ्या मरे असे काही ते कोणच कसे येणार नाही. घे आवय. अरे दादा दादा
यमा रे असे काय ते विसरत बसतोय आवय काय गेली कोण जागेत नाही पहिली भावाची सुद्धा जाऊ नाही काय करत कोणी निरांकार उठवून घातलो काय माहिती रे दादा अरे ये रे दादा वये रे दादा वये एवढा मोठा लावला वाटा एवढा मोठा लावला रे दादा घे मावशे घे रे दादा काय वय करतलय कोणच कशी येत नाही कंटाळलो जीव माझो ये आवय अरे घेरे घे शिबाळे कंटाळलो माका कोणच कशी येत नाही आवय गे रे दादा माझे रे दादा या बालकाने लागून 100 रुपयाचं बटूक दिलंय श्रीदेवी माऊली परत सावध
सर्वांनी सामान यांना तू आरोग्य दीर्घायुष्य देऊ ईश्वरी प्रार्थना करून स्वीकार करतोय. तसेच दशरथ सावंत कुणकेरकर या मित्रांना आत्महत्या 100 रुपयाचं पाठवून दिलेलं आहे. दशरथ सावंत कुणकेरकर यांचेही आभार मानतोय. तसेच एका नाट्यप्रेमीने 100 रुपयाचं पाठवून दिले. नाट्यप्रेमीच्या तुमच्या आशीर्वादाने स्वीकार करतोय. तसेच नाट्यरसिक एक नाट्यप्रेमी कैलासवती पुंडलिक रमाकावत यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र लक्ष्मण पुंडलिक गवात राणा दुसापाटी यांनी नागपूरला 200 रुपयाचं पाठवून दिले. पुंडलिक रमाकावत यांच्या आत्म्याला शांती प्राप्त ईश्वराने प्रार्थना करू. आमचे मित्र लक्ष्मण गवात यांच्याकडे तुमच्या आशीर्वादाने स्वीकार करतोय. काय नाही माझा आवाज ऐका निलाय काय तुम्ही नाही कर्तव्यासाठी जात होतो पण फार बरं झाला तुझी माझी भेट झाली. बरं इतके बरे पैसे घेऊन दिले माकडला आता येऊ सगळे मासे घेऊन जातो होय येवा तरी अरे भाऊ ये मारे आरट पैसे काय 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 विक्री करते तू? मासे बांगडे होणार नको सळसळे होणार नको सोंगट्या होणार नको मोरी होणार नको बांगडे तुका सळसळे देऊ रे. नाही मला ते हवं ना ते मी मागणार आहे. बरे 50चे बांगडे तरी भरा रे भाजून खाशी कसले खाशी काय म्हणते बांगडे बांगडे अरे एक दिवस खाऊन काय उपयोग आहे? आयुष्यभर मला त्याची गरज आहे आणि ते जर आयुष्यभर मिळायला हवे त्यासाठी तुलाही करावं लागेल. माका करूच लागा नाही तर बाजूक रावला अरे मासे नाही खापले तो बापूस माझो मारीत म्हणे अरे ही विक्री करण्याची गरजच नाही. मग असा एक मार्ग आहे. मार्ग हा हो. मग हे मासे काय करू तर सांगतो ना तुला. मग 20 रुपयाचं गोल तरी घे. अरे सांगितलं ना काय झालं माहितीये पहिल्या स्वर्गातील देवान देना पण त्यांना तुझ्या लादेनं मान खाली घालावी लागेल. असे अनुपम्य हा अप्रतिम सौंदर्य पाहिलं काय म्हणता आणि मला असं वाटू लागलं काय म्हणता आपल्या या क्षणापासून अहो करतो ना मरे आयुष्याच्या अंतापर्यंत अरे काय तू गे माझी व्हावी. उडाव नाही काय तुम्ही हा? उडावला काय काय होत अरे लग्न करूया. या बघा माझ्या वाटेत तू येऊ नको समजलं अरे गंडा हुंडत माका मला एक सांग सरकाची जशी कापा काढतात तशी कापा बरे काढीन त्यासाठी नेतोय तुला माका भरतो नाही ती या हा व्यवस्था करते की नाही? अगं तुला काही करण्याची गरज नाही बसून काय बसन खाऊ मला आयुष्यभर तुला कुठल्याही गोष्टीची मी कमतरता बघू मोठी पाहिजे पण कोण रे माका बसताना एक वेळ होय म्हण मी आहे ना खंबीर. काय मेल्याचा तू आला ती माका बसताना लग्न करणार म्हणजे पोचावंच लागेल. अरे पण त्या इलाई खरे तू मी असता कधी बघूक नाही ध्यान नाव काय माझं माहिती आहे नाव काय तुमचं काळपुरुष. काय पण सर्वांसाठी काळ नाही. पण काय होतं दिसते ना बरे आणि काळपुरुष म्हणजे महाभयंकर क्रूर कृत्य करणारा अरे बाळे हुंदीच्या करतोस का वाईट काम. आणि माका वरण का मारून मी टाकून तरी नाही तुला नेल्यानंतर तुझ्या सद्गुण माझ्यात उतरतील आणि मी सज्जन बनेन. पण माका ती नको असे मरे अगं मला तू हवी आहेस ना होय मग एक सांगू तुला मी तुका सांगून ठेवतो माझं वारते घेशील ना त्या आवेशात बोट मारते सगळे खिडकी येतील आणि तुका मारते काय म्हणते त्यापेक्षा हे माझ्या लाडक्या जीवा माझ्या टवटवीत गुलाबाच्या फुला पुन्हा पुन्हा तुला सांगतोय किती सांगू ग तुझला किती समजावू तुझला
तुला मारून मरेल. तुझा बाप काय ब्रह्मदेव जरी इथं आला ना मी माझा हट्ट मागे घेणार नाही. अरे बाय माणसं बघू नको ना काहीतरी उंशीत ना तर सांगते तुका पहिल्याचा पोर उंचत मागा असं धरून तुका धोडू शिकेल ना विसरायचं नाही मरायचं. अरे समज तुझी इच्छा नसताना लग्न विषय बाजूला राहू दे. या एकांतवासात मी सक्तीनं आणि शक्तीनं माझी इच्छा पूर्ण केले. कोण मला काय करणार? अरे माका हात तर लावून दाखवय. माका हात लावशील ना तर मी ह्या गंध काय करतले तुका समजायला पडणार. याच्यासाठी तुका सामान द्यायचं विसरून वाटेल नाही तर सगळ्यांना सांगतलोय. या ह्याका मार मार मार. नाही ना जाईल केव्हा तुला घेईल तेव्हा जाईल. ओके बाई माझ्या मारते येऊ नको तिया. मी पाया पडते तुझ्या. येणार नाही. मी तुझ्याकडे नाही येऊ मला येणार. नाही. मी नाही येऊ देत. येऊ मला नाही. रुद्र गावडे आणि लक्ष गावडे यांकडून माझ्या कलागुणाचा गौरवने बोंबलचं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे अनिता अनिल गवस नळेकर यांकडून माझ्या कलागुणाचा गौरवने बोंबलचं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांच्यावर तुम्हाला सर्वांचे आभार. एक पारितोषिकाचा लक्ष गावडे यानं माझ्या कलागुणाचा गौरव केला ते लाख म्हणून 100 रुपयाचं पारितोषिक दिले. लक्ष गावडे त्याला देव गणपती गजानन श्रीदेवी माऊली तू आरोग्य दीर्घायुष्य देव ईश्वरीने प्रार्थना करून स्वीकार करतोय. एका स्त्रीच्या सहाय्यतेचा फायदा घेणारा एका स्त्रीवर अति प्रसंग करून पाहणारा कोण आहात आपण? दाट संघ या माझ्या इच्छेत येण्याचा धाडक त्याच तरुणाला केलं. तू कोण आहे? ज्या पवित्र काशीत ज्याचा जन्म झाला आणि ज्या काशीचा नेता या काशीचा राजकर्ता राजा सौदागर आपल्या समोर उभा आहे. बरं झालं म्हणजे मग ऐक राजा या तुझ्या काशीच्या साम्राज्य आतंक निर्माण करावा जनतेचा दिन मुश्किल करावं या हेतूला हा काळ पुरुष आहे. हे काळपुरुष माझी आपल्याला विनवणी आहे. कारण हे पुण्य क्षेत्र आहे आणि जिथं स्वैराचार आहे त्या स्वैराचाराला आळा घालणं एक क्षत्रिय म्हणून माझं कर्तव्य आहे. राजा त्याला जर तुमचा आपला पराभव होऊ नये समजलं नसेल चला या काशीतून मागं फिरा. सांग या तुझ्या काशाय प्रवेश करण्याचा एका व्यक्तीनं प्रयत्न केला होता. आठवतंय? पूर्ण आठवतंय. पापपुरुष नक्की तो कायच होता पुण्यमय नगरी पापमय करण्यासाठी. बरोबर. आणि मी जो आलोय का म्हणतो? तो त्यांचा अत्यंगी वा नाव काळपुरुष आणि इच्छा एक अधर्म अत्याचार पाप या काशीत करायचंय. जिथं धर्म करावा जिथं पापाचरण करावं म्हणून जर आलात तर जागा चुकली आहे तुम्हाला. ही अविनाशी काशी आहे. इथं चालू आहे ना पुण्य चालू आहे. आणि या पुण्य क्षेत्रात जिथं जिथं अधर्म दिसेल त्या अधर्माला ठेचणं हे तर राजा सौदागरचं कर्तव्य आहे. राजा सौदागर या तुझ्या मनातील मनोकामना सफल होण्यापूर्वी या वागेची यात्रा संपव. तुला मी परवानगी पाठवली. तत्पूर्वी ज्या पवित्र काशीत तुम्ही अधर्मानं प्रवास करत आहात त्या काशीतून तुम्हाला बाहेर माझ्या मुखातील शब्द हे वज्राला बाहेर आजपर्यंत कुणी खोडले नाही. आणि ज्यानं खोडण्याचा प्रयत्न केला मी त्याला सोडलं नाही. राजा सौदागर किंवा वक्तव्याचा भोगताना कृतीचा मूर्तिमंत शब्द आहे. मग हे आपल्या मुखातून निघणारे शब्द आणून पाहिल्याशिवाय इथून मागे जाणार नाहीये. या विश्वाच्या काळपुरुषाला नामोहरण करे अशी त्वचवी शकते ना जन्माला आली भविष्यात येणार नाही. भावाचा प्रभाव दूर करण्यासाठी नष्ट करण्यापेक्षा तुम्हाला इथली प्रतिती दाखवल्याशिवाय सौदागर राहणार नाहीये. राजा सौदागर तू
काशी क्षेत्री जाओ आराध्य दैव विश्व चराचराची संवार करते देवता शिव शंकर तेरी धावतीने खरा मी मागायला येणार नाही. त्यावेळीपेक्षा या विश्वाच्या देवापेक्षाही माणसाचा दैव श्रेष्ठ आहे आणि माणसाच्या दैवाबरोबर जगात कुणीच करू शकत नाहीये. इतरांना केली नसते पण मी करू शकतो कारण माझा स्वभाव जे नशिबी आहे ते मिळेल यावर नाही तर ते मला हवं ते मिळवण्याची कुवत आहे. मग कोणत्या निर्णयाकाशी तुम्ही मिळवता आणि मला याद मावायचंय? मला पाहिजे कोणत्या तऱ्हेनं या कामावर मात करो तू काशीचं रक्षण करणं. मग तेच आपले वर्गणं, तेच आपले रोजच्या अनुपानासाठी ज्या सत्यानं तुम्ही सुंदर झालात, तेच अविवेकाचे धुके अनुपानासाठी सत्तावाले जात आहे. दर्यो दिलो कास
व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्ती काय करतात हे मला कळलंय. अर्थात आणि म्हणून तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे. तुम्ही या काशीत प्रवेश करू पाहता, ज्या काशीची पुण्यभूमी आहे, आणि ती माझ्या एकट्यावर नव्हे, माझ्या लाख जनतेनं ते पुण्य संपादन केलंय. ते सर्व पुण्य एकत्रित करून ती पुन्हा या महाराजा अग्रभागी ठेवून ओम नमः जीवनात आलेला प्रसंग दूर झाला. आणि एवढं काय थांबा, काय गुन्ह्यावरून कार्टे उतारते. काय बियाण चढलेले गुन्ह्यावर बघले कसा खानान घातल्या त्यांनी ता नांगरून टाकली आणि तो दंड होतो. कारणीभूत तू आहे. मी काय केलं? कारणीभूत तू आहेस. मी काय सांगलं नाही का माझ्या पाठून येऊ? म्हणूनच सांगतोय ना, कारणीभूत तू आहेस. थांबा थांबा, मी आधी उतारते. चौका काय बोलते काय असतात? तुझ्या बोलण्यावर जरा हसू येते. मग तुम्ही येणं येऊन बरं झालं. हा, काय? येणं येऊन बरं झालं. नाही तर आता तुम्ही माझा जीव वाचेल. तुमचं मी बांगडे देऊ 50चे बांगडे. काय मला ओळखलं ना, असं काय संबंध लागता? आम्हाला, म्हणूनच सांगतोय. आता माझा जीव वाचेल देवाने 50ची बांगडूला. हो, म्हणूनच सांगितले आम्हाला ओळखलं. आता तिकडे काढलंय तर भीतच ठेवा. माझी मान माणसा सोड नको. असं काय बघित राहू द्या माझ्याकडे. ओके बाई, विचार करतोय. बऱ्याच जणी भेटल्या पण तुझ्यासारखी कधी भेटली नव्हती. ओके बाई गे. नाव काय? माझा नाव काय आपलं? माझं नाव गंधा. काय? गंधा. होय, काय? गंध इतकेच नाही ना बापाशी. नाव आपलं? होय, नाव गंधा. गंधा काय? माशा तो. काय? माशा तो. हे बघ बोंब भरत नाही 25 म्हणाले आम्ही राजे आहोत. ओके बाई. याचा अर्थ राजे आम्ही तुम्ही. क्षत्रिय आहोत नाही असं नाही, पण आम्हाला न्यावं लागत नाही. आमच्यापर्यंत येतं. मी येते घेऊन ना. केव्हा तरी यावेळी मिळाली तर. अरे काय खाशी? नंतर हा? राहिलेले घेऊन येऊ नका. नाही नाही तसं. हो पण तुम्ही राजा असाल, चुकला तर काय क्षमा करा माका. हा, माझं जीव वाचेल. थांबा थांबा. ओके बाई, राजा असत आता राजांबरोबर व्यवस्थित बोलायला हवं, नाही तर ते करवतात. राजानो पाया पडते, पाया पडते. पुढे पुढे आता. ओके बाई, परत पडते. जास्त नमस्कार दिसत नको नको, आता उठते. आम्ही कुठे सांगितले बसा म्हणून. नाही तुम्ही सांगला पुढे कितक्यादा पाया पडते. धूळ लागी केले सोबत. आशीर्वाद. अहो पण ना, तुमचं नाव का? नाव माझं सौदागर. ओके बाई. काशीचा राज करताय मी. ओके बाई, काय माका माफ करा. काय उठलंय तो. आहे तेवढी क्षमता आमच्यात आहे. पण हो तुम्ही माझ्या आरोड ऐकली जाऊन आणि बरं केलंय. हा, कुणाशी आरड मारत जाऊ नका. नाही होत असं. करीत होतो तसो. म्हणूनच सांगितलं ना दोषी तुम्ही. एकट्या अशा जर तुम्ही फिरू लागला, असं ते असतात ते मागे टपलेले असतात. म्हणून एकट्या फिरू नका. आता फिरायचं झालं तर कुणीतरी आहे आता विचार करा आणि नंतर फिरा. तसं नाही पण तो इतकं कसं टाकालो. महिनाभर महिन्यात सोडलं त्यांनी कसं जायचं सुद्धा म्हणूनच आता अनुभव आला. पण आता मी अभियानचंही नाही. हो, पण आता घाबरत नाही ते मान्य आहे, पण याच्या पुढचं सांगतोय. याच्या पुढचं मी अभियान येत नाही तर माझ्या पुढे आलेले होते राजा. आम्ही आता आलो. आता म्हणजे मासे जाऊ दे पुसान. मासे जाऊ दे पुसान. पोट कसं भरणार? पण आता बरोबर मी भरते मासे घालते नाही गो. काय? धरून उंटले बाबा. काय मेनने कशा गावले उंटले. हो असे का या हाडे या वाईट बसा या. कुठे? या आहे नाही त्या झाडामुळं. तुम्ही या असे काय करता. ओके बाई, मारू नको नका. या काय मुंट्यात पडलं. काय बसा? बाय माणसा कोण मारतो. काय बसा?
शाळेला काय सांगते आता तुम्ही राहताय तुमच्या बरोबर व्यवस्थित बोलायला नको काय जमेल ते बोल मी तुम्हाला जमते ना म्हणजे उगाच बोलतोय पुन्हा सांगते या हडपाशी आहे आईला कुठे? आईला मला खाऊ द्या हो कशाला पण आता तुमचं काहीतरी सांगून जा काय सांगून जा सांगायचं ते सांग पण काहीतरी असेल तर नको सांग. काहीतरी ना काहीतरी ऐकण्याची सवय नाही असं जो तुमच्या आणि माझ्यातला काय तुमच्या आणि माझ्यातला आज प्रथम भेटलीस याच्यापूर्वी मला कधीही पाहिलं नाही हे काय म्हणाले पहिलीच भेट महत्वाची असता काय म्हणाले मग ते सगळं यावर बाजगोळ काय पण सांगायचंय राग येऊ नाही मा राग येण्यासारखं असेल सांगू नका सहसा राग येत नाही आणि आला तर तो लवकर जात आणि नाही राग करू नको माझ्या अंगात माझ्याची घाण येते या काय सांगायचं नाही हो सकाळीच मी झाली याची काय तुम्ही नका हौस येता काय हसण्यासारखं बोलता आहात तुम्ही हो काय हे बरं गमतं काय? बघा तरी आपण कसं दिसतो हे तुम्हाला विचारायचं नसतं समजा बरं नसलं तरी मग बरं नाही बोललं चालतं. हो पण त्याच्या समाधान म्हणून काय फायदा पण तुम्ही चांगले आहात तुम्ही चांगल्या दिसता तुम्ही चांगल्या बोलता तुमचा चांगला व्यवसाय पुढे चालू करा आम्हाला अरे बाई कडे जाता नाही ते नाही सोडूचं काय माका काहीतरी सांगूच हा काय काय गुन्हा होतोय का तुमचं पहिलंच बघ नाही ना तेव्हाच मी ठरवलं काय ठरविला माका पैसे जाऊ तुमचं काय विचारायचं ते विचारा ना तुम्ही माझे जाशात हो काय ते हो घरातले हो अरे बाई, बाई, हो. घरी येणार असतो. ते हो जातात ते घरातले तो म्हणतो घरातलो म्हणजे आम्हाला नाही कळले हो माझं घोर आहे माझं घो आणि मागे माझं मारता की काय आम्ही या दिवशी पाहिलं आणि माझं घो हो लग्न झालंय माझं जाय ना अशी किती जातात सगळे अरे माका ती आवडलोय नक्की होय तुका पहिलं तुमका बघलंय ना तेव्हाच मला ठरवलंय बरं आहे तुमचं जावंय अरे बायगे माझं घोट अशा काही म्हणाले तुला माझ्याशी लग्न करायचंय होय लगीन माका तुमच्या बरोबर माझं करू लग्न झालं म्हटल्यावरही तू काय म्हणाली लग्न करू शकतोय तर तुमचं समाधान आहे का लगीन झालं म्हणून काय झाला या एका बाजू दुसऱ्या बाजू राजा सुंदर ज्या माझ्या धर्मपत्नीच्या मुखातून अनेक वेळा शब्द ऐकले होय म्हणा बाया की तुम्ही दुसरं लग्न करा कारण माझाही नकार होता पण योगायोग म्हटला नाही नशिबात असेल तर त्या गोष्टी होतात मग हा तर योगायोग नाहीये पण माझी धर्मपत्नी स्वतः म्हणत होती बस. अर्थात विधात्याचं विधान जर असेल आणि तिची जर इच्छा आहे तर नकार का म्हणून द्यावा राग देऊ नाही मा माका तुम्ही आवडले उदक नियम आवडी घातलं तुमच्यासारखं घो माका गावलो ना तर माका फळेच जाऊ नको आणि होच ना तुझ्यासारखं घो परत नको काय नाही माका तुमची बाय जाऊची इच्छा आहे ती ओ म्हणता ती ओ नक्की हे मनानं ठरविलात तुम्ही होय मग मी तुमचा होऊन तरी लगीन झालं काय हो तुमचा जीव खालवो हे नंतर पण आता सांग मनानं नक्की ठरवलं म्हणून नाही काय माझा जीव गेलो तरी तुमची साथ मी सोडूचही नाही हे नक्की आहे होय खरं सांगते मी आणि होणारच सांगते तुमका माझं लग्न झालेलं आहे हे सांगू नाही जर होकार तुझा असेल तर वागताना चांगल्या प्रकारे वागायचं हे मान्य आहे मी कसं तुम्ही सांगताय तसं वागतोय पण माका तुमची बाहेर करा नक्की होय आणि होणारच सांगतो काय? ती आवाज कोणी मी त्याची बाहेर घोबारे
सगळ्या गिराय एकटीच बघलायचा दिसता. यो कधी येलो बाप यो बाप माशी काय तरी होतं. काय नाही मासे कपाई होतं. मासे कपल होतं. होय गिरायक बरा बघलो. काय गिरायक बरा बघलो. नाही तू शिकव लक्ष गावडे आणि सारा गावडे हे बघ ह्यांच्यानी दिलेली बांगड्या पैसे सकाळी येते घेऊन. कुठले नाट्यरसिक प्रेक्षको बाळा सावंत याचकडून हे पारितोषिक आलंय. तमाम प्रेक्षकांचे आशीर्वाद याचे आनंद स्वीकार. गणेश केसरकर बाई ह्यांच्यानी सोमचार पैसे दिले आणि उद्या येते सकाळी सोमचार घेऊन. हो? काय करू? बापाशी ऐकल्याशिवाय तनतना नको. त्यांच्या डोळ्यात पिसपाट गेला का काय होतं. आणि जगात पुन्हा अरे आई तरी मी काय मेन माका किती सांगा मला. अरे ती आई तो डोळा एवढं सुधार म्हणे. अरे आई तरी अरे माझे खोपो गेलो तामाला किसपण गावला. पिसपाट गावात काय या दोस्तो दाणो मारणे मला पिसपाट नाही सांगला. या गोष्टी माका शिकवू नको. खरे काय किसपण पण अरे अरे आज त्यांच्या पुढे मोठं बोला नको. अरे ते कोण असं माहिती आहे तुला. अरे राजा असं ढवळे कपडे घातले ना सगळे राजा असतात ना. अरे अरे लोक अरे अरे तू काय झाला काय माझा पण म्हणजे काय वाटेल पडलेला आहे. ओके बायकी तुला समजलं नाही कसं रे. हत्यार केलं हे का महत्व नाही. वापराचा कसा महत्व नाका तुम्ही ऍक्शन हो काय बघलो तसं नाही मास्क हात येतो. ते खाला खुला मी आई बळेच करून झाले सर्व जास्त वळा नको. माझो बापूस तो जोईच्या थोयाने बेबला खोय. हे सगळं एक सांगा गोई गरज आहे. बापूस तो ना गोप मानतो माझ्या नाव. तसं ना हातीत लवण आहे ना तुझ्या. या वगैरे मी वगैरे होते मामा मामा ओके बाई मामा खोय सासरो जातो लो. माका बरेच जणी मामा करतो बघली तसो मी मामा जाणार पण तुम्ही खरात मामा आहात. मी सांगतोय ना काय सांगतो मी सांगतोय पण आता कळलं. मी तुम्हाला प्रथमच माहिती ही तुमची कन्या. कन्या घालून कोंबड्या का माका अहो ही कन्या म्हणजे तुमची मुलगी बरोबर. संशय तुमका आहे अरे तो ह्या सांगता बोल. सगळ्या सांगतो. अरे जयजू काय जयजू आता बरोबर ते सर्व बोलायला बोलवाल बरोबर. आता मी तुम्हाला मामाचा म्हटलं इथे ती तुमची कन्या होय इथं होती. आता तिचं आणि माझं पर्यायी प्रेम काय म्हणजे समजा लग्न झालं. बरेच दिले पण. समजा लग्न झालं तर त्यांचे बाप तुम्ही हो. पर्यायी माझे मामा होणार. तुला काय वाटतं इतकं सहज असं मामा नानारो मी असं ए आमचा झाला बाबा. या वगैरे तुका माहित नाही हे बोले ढवळे दिसतात ना केव्हा काय कधी सांग मोठ्या घराचे पोकळवाशी तू जरा खान घे. युवराज खरं ते सांगतोय सगळा कारण मी राजाच आहे. तुम्ही सगळा खरा काशीचाच राजा आहे. एकुलता एक माझा पोर असा बरोबर. होय मा दोष माझा नाही याचं कारण सांगतोय ही तुमची कन्या. हो हिच्यावर अतिप्रसंग म्हणजे कुणीतरी संकट आणलं. कोणी संकट आलं होतं. काय सांग मारते का ते की का. नको सांग. उद्या तुला सांगते ऐकल्याशिवाय तनतना नको. अरे माझी कुकीला कोणीतरी मला धरला. काय सांगतोय तुका जग रवलं उन्हातच सांगते माका काय कोयतो होतो तो केलाय का कोई तो जे सांगतो म्हणे. आणि हाती धरले तरी माका समजलं तो माझं ना गरीब कर होतो होतो. अगो कोण आता सगळा अवकाश ते घालायचं माका त्याचं नाव आहे ना. आता नाव जरी नव्हतं तर नको सांगा सांगता नाही. तू सांगतो काय तू अवरू सांगतो. पुढे काय झालं पुढे मागे मी आवड मागणे म्हणे धावा धावा करू. का बाहेर मान सांगा आणि तेव्हा मागे हे इले नाही अरे हो. आयला का तितक्या तुमचा बरं बाहेर मान सांगा नमाज तेव्हा काय माहिती आता तुम्ही ह्या सगळ्या घाट्या केला बरोबर. होय बा प्रेम झाला सगळा झाला चढव तो बापूस मी आहे माका कोणी विचार करत ना आता आला तिकडे. आता आता
का तुम्ही सांगता हात दिलाय काय झाला हात दिलाय काय सहजासहजी होतो हात देऊ काय मी काय केल्या अरे घरी ये बरे घरी बघताय का असं बघून दिलाय का अहो त्याच्या पाठकडे कोण पुढे कोण सगळी चौकशी करून पण ताकी ते विचारतो राजा असं ते कोणाकडे मागे आचरणात राजा पण आमच्याकडे दिले तर माका माशाई बुद्धी लागली माका त्यांच्या घबराव बरं गाव त्याला सोडता त्याच्या गावाला सगळ्यात बऱ्या गावाला ढवळ्या हाताचा फळा दिसता बा मागे माझे नाही तो वनी येत नाही वनी येत काय तर या माझे राहिले वनी सगळा खरा पाठकडे पुढे कोण माझं बरंच राज्य काय सांगता अनेक माझी जनता आहे पण वैयक्तिक जीवनात माझी धर्मपत्नी काय? तुम्ही सत्य नशीब कोणा बापाशी ते तर लगीन झाला काय नाही तो काय करता उद्या सकाळी जो खायचं लोक ह्या बघू त्या आधी डोळ्यात डोळ आणि गळ्यात डोळ मोकळे मग बापाशी आता ते काय सांगतो तुझी नाही तीन लग्न जाव माझी झाली हिमती झाली तिघांनी पत्र उद्या सकाळी पत्र आले तर काय बाबा हो देवा पुढे लावता येते कधी अगरबत्ती सगळे गेले वरती उडवतो खालती म्हणजे माकावरती घालून कसं लावतोय ना पहिला लगीन झाला असताना दुसरा लगीन तुम्ही करता बरोबर माका तो बोलू काय अशीच सगळ्यांना सांगतात आणि मग रडतो समाज मी रडूच ना रडूच आहे ना सगळे पहिला असाच दिसता नाही वेळ येणार. आता समजा तुम्ही राजा असलं मी चेडू दिलंय समजा तर माझ्या चढवाचा पुढे का तुम्ही जे का हरण दाशी उन्हाच्या देशात मुळीच आणि नाही. माझी धर्मपत्नी म्हणून काय सांगतात का आणि याचं कारणही आहे का जी माझी धर्मपत्नी आहे त्या माझ्या पत्नीची इच्छामुळे होती तिनाच सांगले मी दुसरं लग्न करावं. बाहेर माणसात सत्य नसते विचारत नव्हतो पण हे मनात विचारही नव्हते आणि नेमकी योगायोगानं ही भेट व्हावी हिने इच्छा व्यक्त केली तरी पण एक पुरुष असतो म्हणून तिच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही ही सूचना मी अगोदर तिलाही केली होय बापाशी आठवण असा अगोदर सूचनाही केली बरे असत ते कारण जिच्याशी माझं लग्न झालंय तिच्या सहवासात बराच कालावधी गेला त्यामुळं पूर्ण तिचा विश्वास आहे क्षणाची ओळख आहे त्याच्यानंतर हिनं राज शिष्टाचाराप्रमाणे राहायचंय एकमेकीला समजून घ्यायचंय बरोबर माझा विश्वास तिच्यावर नक्की दे नाही ह्या सगळं खरा मी लगीने आता करून घे पण माझी एवढ आहे अट? हो हो काय अट आहे? आता काय नको लागला बाबरे! मी तो मस्त ना खाण्याची आई येवत आलो का नाही अट काय लगीन करून दितलं बरोबर. माझ्या चढवाक हात लाव गावात ओके बाई अरे कोण नाही दिया हो. घ्या हा? ते काय आहे ते घ्या तुमच्या घरी चला मी नाही लावतो घरी चला नको तुमच्याकडे जाऊ दे मी राहतो अहो हात तुम्ही लावा राहून उपयोग काय आहे उपयोग काय नाही. ही तुमची अट जगात कोणच मान्य करणार नाही काय 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 किती करू बोलतो जगात कित्या करू मान्य करू शकत नाही हे बघा आजची चढवा माझ्या चढवा कोणी हात नाही लावून मग ती माझी धर्मपत्नी होणार तिला जर मी हात लावू नये तर ती हवीच कशाला घेऊन चला तिला नाही ह्या सगळं खरा तुमका हात लाव गावात नाही पण माका आजो लावतो टाकायचं म्हणूनच सांगतोय ना आणि म्हणा ना तुम्ही आमच्या जर तिला मी हात लावला नाही तर तुम्ही कसे होणार हो हात तुमच्या कसो मारून हा. आता मारले तो अगो असं मारुता त्यांनी होणार ते म्हणून मारण्यासारखं हो आता असं कृत्य आता होऊ काय नये. हरकत नाही त्याला कारण आहे नक्कीच तिला समजुती त्या शब्दानं सांगू शिष्टाचार काय नक्कीच अनुभवानं माणूस सुधारत असतोय ती वेळ कधी येणार नाहीये ती आहे तुमच्या योजना पण घेता कोण येतो बाका होतो बोहा केव्हा काय पत्ता करा काय होतं घाबरू नका तुम्ही बरे बरे का म्हणतो काय माहिती आहे. आणि म्हणून नक्की काही एकाच बदल घडून देण्याचा तेव्हा तुमचा बराबर बापाची जे बरं चढवाच्या घराकडे जास्त दिवस येऊ नका कुत्र्याक मागाने कशात आहे तुम्ही घाबरू नका काय घाबरतो तुम्हाला जेवढी